चालू होते काय या ठिकाणी शेडशाळमध्ये दोन काही शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांनी तंबू टोकून जे काय ऊस वाहतूक अडवण्याचा आम्ही प्रयत्न चालू केला आहे. त्यामध्ये दत्त कारखान्याला जात असलेली काही वाहनं रात्री 1 वाजता आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अडवली होती. हा ट्रॅक्टरचा मालक आहे परमानंदवाडीचा कर्नाटकमधनं. यानं शेडबाळमधनं ऊस आणून वाहतूक करण्याचा प्रयत्न केला होता. रात्री 1 वाजता हा ट्रॅक्टर या ठिकाणी बघा पाठीमागे ट्रॅक्टर आहे. हे 2 ट्रॅक्टर आम्ही धरल्यात आमच्या पोराने. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर जे काय आरोप होतात की आम्ही कार्यकर्त्यांना मारहाण करतोय, ट्रॅक्टरच्या किंवा शेतीचं नुकसान करतोय, ट्रॉलीचं नुकसान करतोय. दत्त कारखान्याचे 2 अधिकारी सुद्धा आमच्या सोबत आहेत. त्यांना विचारलं तर या ऊसाच्या पावत्या नाहीत, त्या शेतकऱ्याला तोड दिला का नाही माहित नाही, ट्रॅक्टरची कागदपत्र वगैरे व्यवस्थित आहेत का याची त्यांना माहिती नाही. तरी सुद्धा रात्री 1:30 वाजता यांना इथं थांबवून घेऊन रात्री त्यांना जेवायला घातलंय आणि सकाळी उठल्यानंतर फक्त ताकीद करून कुठल्याही प्रकारचं नुकसान न करता त्यांना फक्त समज देऊन आम्ही परत पाठवलंय. दत्त कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी आणि यांनी सुद्धा आश्वासन दिले की जोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन मिटत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची वाहतूक आणि ऊसतोड करणार नाही. त्यामुळे माझी पोलिसांना विनंती आहे की काल त्यांनी या ठिकाणी येऊन आमचा दिवस तंबू काढून टाकण्याचा प्रयत्न केला. आमचा कुठलाही हेतू कुणाचं नुकसान करण्याचा नाही आहे. आम्ही आमच्या हक्कासाठी भांडा लागलोय. आम्ही 3751 रुपये आमच्या ऊसाला घेतल्याशिवाय बसणार नाही. त्यांनी जसं आमच्या बाबतीत कायदा लावतात तसं कारखान्याच्या बाबतीत आणि ऊस वाहतुकीच्या संदर्भात सुद्धा कायद्याचं पालन करावं. आम्ही आमच्या हक्काचे पैसे घेतल्याशिवाय कुठलाही कारखाना सुरू होऊ देणार नाही, हा आमचा निर्धार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खासदार राजू शेट्टी साहेबांचा, सचिन शिंदेचा. चला.